ट्वेल्थ में भी वो अप टू द मंथ ऑफ जनवरी दे डोंट स्टडी ॲट ऑल. मैं बोलतो ना, बहुत लोगों का टेक्स्ट बुक ही नहीं है सर. राईट. यहाँ से शुरुआत है. मी म्हणतो इंग्लिशच्या बाबतीत आमच्या ना मराठीमध्ये एक म्हण आहे, तहान लागली की विहीर खणायची. तशी ती विहीर आता खणणं त्यांचं स्टार्ट होतं. तर त्या चांगल्या पद्धतीने खणण्यासाठी आपण त्यांना मदत. क्वेश्चन पेपर, बोर्ड क्वेश्चन पेपर इज डिवायडेड इंटू 4 सेक्शन्स. ओके. आपण काय करणार आहे मुलांनो, क्वेश्चन नंबर 4A मध्ये काय असतं तर एक सेपरेट व्हिडिओ, म्हणजे एक दिवस तुम्हाला 4A लाच द्यायचं आहे, बरोबर. एक दिवस तुम्हाला 4B लाच द्यायचं. अरे भाई रुको रुको, आपके लिए बहुत बड़ी चीज लेके आया हूँ. महाराष्ट्र बोर्ड के एग्जाम में मचाना है. चैप्टर वाइज इंपॉर्टेंट क्वेश्चन चाहिए, वो भी विथ हैंड रिटन सॉल्यूशंस. सर प्रीवियस ईयर पेपर्स चाहिए विथ डिटेल सॉल्यूशंस. ये सब मैं आपको देने जा रहा हूँ, वो भी बिल्कुल फ्री. आपको सिर्फ देने होंगे 30 सेकेंड्स और फॉलो करनी होगी 3 सिंपल स्टेप. स्टेप 1, हमारे यूट्यूब चैनल गणित अंक को सब्सक्राइब करना है. नंबर 2, डाउनलोड करना है गणित अंक ऐप और साइन अप करना है. स्टेप 3, आपको वो स्क्रीनशॉट हमें व्हाट्सएप करना है इस नंबर पर. आपका स्क्रीनशॉट मिला और हम आपको ऐड कर देंगे हमारे महा रिवीजन कोर्स में. इसमें आपको मैथ्स ही नहीं, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, कंप्यूटर और कई सारे सब्जेक्ट्स के बहुत सारी चीजें मिलने वाली है. अगर हम आपके लिए इतना कुछ कर रहे हैं तो आपका भी इतना बनता है ना, तो इसीलिए गणित अंक के साथ पढ़ोगे तो हमेशा आगे रहोगे. ऑल द बेस्ट. हेलो बच्चों, वेलकम टू गणित अंक. पहला पेपर जो बोर्ड्स में होता है वो इंग्लिश का है और वो 10th फेब को है. लेकिन मैक्सिमम बच्चों ने इंग्लिश के बारे में तो सोचा ही नहीं, करना भी चाहिए यही नहीं पता अभी तक. तो मैं कहता हूँ बच्चों, सब बच्चे आखिरी के 2 दिन में करते हैं, फिर बहुत भागा दौड़ी हो जाती है. लेकिन अगर अभी से रोज रात को आधा से पौन घंटा, मतलब 45 मिनट्स अगर दे, और ऐसे करते करते अगर हम इंग्लिश में बहुत अच्छा कर ले, मतलब 60 आउट ऑफ 80 अगर हमें मिल जाए तो क्या बढ़िया बात है ना. हमारे परसेंटेज बढ़ जाएंगे, बोर्ड्स में सब अच्छा हो जाएगा. फिजिक्स केमिस्ट्री मैथ्स तो ही है, इंग्लिश भी बढ़िया हो जाएगा. और वैसे भी हम रोज फिजिक्स केमिस्ट्री मैथ्स पढ़ते, थोड़ा अलग पढ़ेंगे तो मजा भी आएगा. राइट. तो लेट्स गिव डेली 45 मिनट्स और इंग्लिश की प्रिपरेशन करते हैं. अब क्या करें, कैसे करें, उसको सुलझाने के लिए मैं लेके आया हूँ एक एक्सपर्ट. अजिंक्य सर है मेरे साथ. 17 साल का इनका एक्सपीरियंस है इंग्लिश पढ़ाने का. इसके अलावा 23 टाइम्स इन्होंने बोर्ड्स के पेपर चेक किए हैं. पता है कहाँ मार्क्स मिलते हैं और कहाँ मार्क्स नहीं मिलते हैं. राइट. 4 टाइम्स इन्होंने मॉडरेशन भी कर रखा है, PhD भी करा है. अभी ये पुणे के बहुत ही बढ़िया कॉलेज, रेप्यूटेड कॉलेज आबा साहेब गरवारे, वहाँ पढ़ा भी रहे हैं. सो अ पर्सन विथ द एक्सपीरियंस दैट वी वांट, मतलब जो परफेक्ट बंदा होगा, जो ये सारी बता सकती है बातें कि क्या पढ़ना चाहिए, कैसे पढ़ना चाहिए. सो लेट्स हियर फ्रॉम हिम, है ना. आज हम थोड़ा पता करेंगे कि पेपर पैटर्न क्या होता है, पेपर कैसा होता है, कैसे स्कोर करेंगे हम, और फिर धीरे धीरे सर हमको गाइड भी करेंगे क्वेश्चन बाय क्वेश्चन कि कैसे छोटे छोटे वीडियोज़ में कि कैसे हमें वहाँ पे स्कोर करना चाहिए. क्वेश्चन नंबर 4 में क्या होगा, क्वेश्चन नंबर 3 में क्या करना है, क्वेश्चन नंबर 2 में क्या करना है. छोटे छोटे वीडियोज़ में ये सीरीज चलते रहेगी. हम बढ़िया तरीके से अपनी प्रिपरेशंस को आगे बढ़ाएंगे. जो कंफ्यूजन है ना आपका कि कैसे पढ़े, अब वो रोज एक वीडियो और आपका कंफ्यूजन दूर. राइट. यस. सो थैंक यू फॉर इन्वाइटिंग मी हियर. थैंक्स अ लॉट सर, मतलब आप टाइम दे रहे हो इतना. हाँ नहीं, वो तो है, मुझे आना ही था क्योंकि हमारी बात भी हुई थी और मुझे ऑनलाइन प्लेटफॉर्म में भी थोड़ा सा बच्चों को ये नॉलेज देना था क्योंकि बच्चे बिल्कुल स्टडी नहीं करते, बहुत निगलेक्ट करते हैं, पूरा निगलेक्ट करते हैं. 11th में उन्होंने किया नहीं होता है, 12th में भी वो अप टू द मंथ ऑफ जनवरी दे डोंट स्टडी ॲट ऑल. मैं बोलतो ना, बहुत लोगों का टेक्स्ट बुक ही नहीं है सर. राईट. यहाँ से शुरुआत है. मी म्हणतो इंग्लिशच्या बाबतीत आमच्या ना मराठीमध्ये एक म्हण आहे, तहान लागली की विहीर खणायची. तशी ती विहीर आता खणणं त्यांचं स्टार्ट होतं. तर त्या चांगल्या पद्धतीने खणण्यासाठी आपण त्यांना मदत करू. थोडंसं अगोदर सुरू करूया, म्हणजे तुम्ही शेवटचे 2 दिवस 3 दिवस करता, मग त्याच्यात मजा येत नाही आणि स्कोर पण येत नाही. खरं आहे. सो आपण पेपर पॅटर्न पाहूयात बेसिकली. ओके. सो द इंग्लिश क्वेश्चन पेपर, बोर्ड क्वेश्चन पेपर इज डिवायडेड इंटू 4 sections. Okay. Section 1 has 2 questions. Okay. Question number 1, question number 2. Okay. This is for scene extract. Okay. So comprehension साठी असतात, याला एकूण असतात 16 मार्क्स. ओके. 16 मार्क्स असतात आणि जो सेकंड असतो त्याच्यात 18 मार्क्स असतात. ठीक आहे. ओके. 34. सो 34 मार्क्स. दोन्ही सीन असतात हे. हा सीन असतो, हा अनसीन असतो. ओके. आणि ह्याच्यामध्ये बी जो असतो त्याच्यामध्ये ग्रामर असतं. ओके. अनसीन ग्रामर. आणि या अनसीन पॅसेज नंतर 3 मार्कांचं बी मध्ये जे आहे ना ते आणि बी मध्ये असतं
समरी, ओके, 3 मार्कांना. आणि सी मध्ये जे असतं ना ते माइंड मॅपिंग असतं. आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहे. ओके, सो 12 मधले 12 मार्क अगोदर ते अनसीन पॅसेजचे झाले. अनसीनचे 12, हे 3 आणि हे 3 ओके, असे. ओके. आणि इथं सीन पॅसेजला 12 आणि 4 मार्क्स फॉर ग्रामर. ओके, सो आय कॅन से 12 अँड ग्रामर 4 मार्क्स. म्हणजे ग्रामर खूपच जास्त वेटेज असं नाही. नाही 4 मार्क्स हे असतात आणि 2 पॅसेजेसमध्ये 2-2 मार्क्स असतात. ओके, 8 मार्क्स ग्रामरसाठी असतात. ठीक आहे. ओके, तर सेक्शन 1 दिस इज फॉर सेक्शन 1, 34 मार्क्स. आपण करूया ना, म्हणजे आपण ते पुरं डिस्कस पण नक्की करूया की करू. कसं करायचं, काय अगदी, करायचं, अगदी. एक्झाम्पल्स घेऊन. राईट, कम्पॅरेटिव्हली सोपं आहे कारण कॉम्प्रिहेन्शन असतं, थोडंसं अभ्यास केला की होऊन जातं. ओके, आता याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3A आणि बी याच्यामध्ये एक एक्स्ट्रॅक्ट दिलेला असतो, सीन एक्स्ट्रॅक्ट ऑफ अ पोएम. ओके, ओके, आपण सीन लिहूयात. येस, दिस इज फॉर 10 मार्क्स. ओके, ओके, आणि बी मध्ये ॲप्रिसिएशन ऑफ अ पोएम असतं. ओके, 4 मार्क्स. येस, गॉट इट. पॉईंट्स दिलेले असतात आणि त्या पॉईंट्स प्रमाणे आपल्याला ॲप्रिसिएशन करायचं असतं. ओके, ओके, सीन असते ना पूर्ण. हा सीन तेच आहे फक्त एक. हा, इथं 8 जे प्रोज सेक्शन मध्ये दिलेले 8 आहेत त्याच्यातला एक असतो, हा एक अनसीन येतो. ओके. इथं 8 पोएम्स आहेत, त्या त्याच्यातला 8 एक पोएम्स मधली एक एक्स्ट्रॅक्ट येतो. राईट, आणि बी मध्ये सुद्धा ॲप्रिसिएशन जे दिलेलं असतं तिथं सुद्धा एक पोएम, जी आपली 8 पोएम्स दिलेले असतात त्याच्यातल्याच एका पोएमचं तुम्हाला ॲप्रिसिएशन करायचं असतं. सगळं सीन आहे. Yes. ओके, सीन आहे. आता क्वेश्चन नंबर 3, रायटिंग स्किल्स. झालं सेक्शन 3. ओके, सेक्शन 3 मध्ये हा क्वेश्चन नंबर येतो 4. ओके, आणि या क्वेश्चन नंबर 4 मध्ये A, B, C आणि D असे 4 सब क्वेश्चन्स आहेत. 16 मार्क्स, 4 मार्क्स. या, बट द थिंग इज दॅट in every sub question Okay. you will have 3 options. Oh my god. Okay, so this or this or this, सगळ्याच मध्ये. everywhere. Okay, same. Okay. Got it? हा. Now you need to select one among 3 in every sub question. मग अगोदरच केलं तर Ha, it would be a difficult task to choose which particular sub question. म्हणजे एक्झामला त्याच्यावरच 11th आवरला प्रचंड कन्फ्युजिंग होऊ शकतं. त्याच्यासाठी आता अभ्यास करणं गरजेचं आहे की ऍक्च्युली कोणता क्वेश्चन पिक करायचा. तुम्ही सांगाल ना. अगदी नक्की. ओके, काही फंडे आहेत त्याच्या बाबतीतले, कुठला घेतल्यानंतर जास्त टाइम सेव्ह होतो, कुठल्या रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पडू शकतात, ह्याचे फंडे आपण पाहूया. ओके, ओके, दिस इज अबाउट रायटिंग स्किल्स. सो इट इज फॉर 16 मार्क्स, 4, 4, 4. म्हणजे इथे ईमेल रायटिंग असो, रिपोर्ट रायटिंग असे म्हणजे रायटिंग स्किल्स आहे. रायटिंग स्किल्स आहेत फक्त. ओके, बस. ठीक आहे, ठीक आहे. रिव्ह्यू रायटिंग आहे, अपील आहे, बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्या सब क्वेश्चन्स मध्ये कळतील. ओके, गॉट इट. ओके, अँड द 5th क्वेश्चन इज अबाउट नॉव्हेल्स. अच्छा, आता इथं कॉम्प्रिहेन्शन अजिबात नाहीये. ओके, मुलांना का टफ जातो हा पर्टिक्युलर भाग, बिकॉज तुम्हाला घरी अभ्यास करावा लागतो. यू नीड टू स्टडी ॲट होम अँड देन यू हॅव टू राईट इट इन द एक्झाम्स. ओके, त्यासाठी वाचन गरजेचं आहे. याच्यामध्ये 5A, B, C, D असं आहे. त्याच्यात परत 1, 2, 1, 2, 1. 2 मार्कासाठी येतात म्हणजे हा, ए मध्ये 2 पार्ट, Yes. बी मध्ये 2 पार्ट, सी मध्ये 2 पार्ट. ओके, ओके, सो सी मध्ये 2 क्वेश्चन्स असतील असे आणि डी मध्ये. ठीक आहे. ओके, ह्याला 2, 2, 2, 2, 2, 2 आणि 2. अंडरस्टूड. ओके, असे 16 मार्क्स तुम्हाला असणार आहेत. ओके, आणि त्यात परत 5A जो आहे हा ऑब्जेक्टिव्ह आहे. अच्छा, म्हणजे बाकीचे सगळे जे आहेत B, C, D डिस्क्रिप्टिव्ह आहे. ते डिस्क्रिप्टिव्ह आहेत. ओके, असं आहे. गॉट इट. This सो is इट्स the बेस्ड ऑन format. नॉवेल्स जे आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली असेल हो, आणि ते वाचून घ्यायची अगोदरच. खरं आहे. चलो, सो दिस इज 5 क्वेश्चन्स आहे म्हणजे Right, right, प्रॉपरली. right. अच्छा, 20 मार्क्स बाकीचे 80. हा 20 मार्क्स जे असतात ते ओरल साठी असतात. किती मिळतात तिथे? तिथं आता इट डिपेंड्स ऑन द पर्टिक्युलर कॉलेज तरी कॉलेज रेंज पॉलिसी. 15 to 16.
हां 15 to 16 मिळायला पाहिजेत. रायटिंग स्किल्सला 10 मार्क्स असतात आणि स्पीचला 10 मार्क्स असतात. ओके. तर रायटिंग स्किल्समध्ये जर तुम्ही चांगलं परफॉर्म केलं तर स्पीकिंगमध्ये तुम्हाला मिळू शकतात. ओके. 15-16 आपण धरूया. 15-16 रफली धरायला हरकत नाही. काही ठिकाणी खूपच जनरस असतात. 17-18 असं म्हणजे असू शकतं असं. ठीक काही आहे. ठिकाणी तिथे आपण 15 धरूया आणि आपल्याला इथे आता चांगले पाहिजे. अँड अकॉर्डिंग टू यू व्हॉट कॅन बी अ पॉसिबल स्कोर, म्हणजे एखादा विद्यार्थी असेल ज्यांनी सगळं जे आपण सांगतो ते करणार, तर व्हॉट कॅन बी द, कारण की इंग्लिशमध्ये फुल मार्क्स भेटत नाही. व्हॉट इज द स्कोर ही और शी कॅन एक्सपेक्ट? ही कॅन एक्सपेक्ट 60-65. 60-65 अगर आपको 80 में से लाना है तो हम जो बताने वाले हैं अगले व्हिडिओज में, एक एक छोटा आपण काय करणार आहे मुलांनो, की क्वेश्चन नंबर 4A मध्ये काय असतं, तर एक सेपरेट व्हिडिओ, म्हणजे एक दिवस तुम्हाला 4A लाच द्यायचं आहे, बरोबर, एक दिवस तुम्हाला 4B लाच द्यायचं आहे, एक दिन तुम्हाला 4C ला, एक दिन 4D ला, मग तसंच 5A 5B 5C 5D तसंच सगळं. तर असं करत 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 दररोज एखादा तास 45 मिनिट्स डेली, एव्हरी डे. ते म्हणतात ना की अन ॲपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे, तसंच इथे पण ऍक्च्युली प्रत्येक व्हिडिओ जो असेल तो हार्डली 15 मिनिटांचा वगैरे असेल. राईट. 12 ते 15 मिनिटांचा असेल आणि त्याच्यावरती थोडासा तुम्हाला अभ्यास करायचा पुढचे 15 अँड वी विल शेअर की विच क्वेश्चन्स यू हॅव टू प्रॅक्टिस ॲज वेल. म्हणजे म्हणजे एक आम्ही इथे घेऊ आणि 2 तुम्हाला होमवर्क मध्ये देऊ विथ सोल्युशन्स, म्हणजे विथ आन्सर्स. इथे इंग्लिशमध्ये आन्सर्स म्हणतो. राईट. सो परफेक्ट आहे तुमच्यासाठी. आता इंग्लिश पण सुरू करा गणितांसोबत, आणि सर आहे इथे आपल्याला गाईड करायला. तो विच सेक्शन वी आर गोइंग टू स्टार्ट विथ सर? We'll start with writing skills section. ओके. सो रायटिंग स्किल्स थोडंसं सोपं जाईल असं सरांना पण वाटतंय, तर लेट स्टार्ट विथ दॅट आणि मग आपण पूर्णच कव्हर करूया. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओजमध्ये अँड लेट्स बिगिन विथ आवर प्रिपरेशन्स फॉर इंग्लिश. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. सिग्मा आया है, तैयार हो जाओ, सपनों को सच करने का वक्त आया है. रात दिन मेहनत अब रंग लाएगी, गणितांत के साथ जीत निश्चित है. फॉर्मूला से फ्यूचर तक हर स्टेप क्लियर, डर नहीं सिर्फ डेडिकेशन है यहाँ. बूर्स और सीट दोनों साथ, सिग्मा देता स्पीड और स्ट्रेटजी.